सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? पुन्हा एकदा सांगतो, विसरायला नको. तिचं नाव कमल. ती बस स्टॉपवर आली की तिची पर्स चोरायची. मग ती ओरडेल, चोर चोर चोर. कोण चोर? कुठे? तुला काय करायचं? मग ती ओरडेल चोर चोर. मग मी पळून जाणार. मग तुम्ही मला पकडणार. 2 रट्टे देणार. ती पर्स घेणार आणि तिला देणार. तू कशाला देतो? मी देणार. मग आमची लाईन क्लिअर होणार. आम्ही बस मध्ये बाजूला बसून जाणार. नको, कंडक्टर म्हणेल खाली एक बाकी का पिछे से. मग बोंबललं ना सगळं. फालतू बात नको, कामाचं बोला. काय? माझे पैसे. पैसे द्यायला पाहिजेत काम करणार म्हणजे. हे पर्स चोरण्याचे 10 रुपये, परत करण्याचे 20 रुपये. 20 रुपये घेतात. हा बरोबर, ते 20 रुपये. मी फुकट मार खाणार तो, त्याचे 30 रुपये. मार खायचे 30 रुपये? म्हणजे काय पोलीस मारतात तसं मी तुम्हाला मारणार नाही. मी आजच्या मारणार. ठीक आहे, चाललो. मग घ्या ना. लगेच रागवता काय? हल्ली चोर फार रागवतात बुवा. 30 रुपये. पण मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना? नाहीतर गंमत काय व्हायची, म्हणजे बस यायच्यात पर्स चोरा, नाहीतर कमल यायच्यात बस चोराल. हसा ना, हसा. 40 रुपये. कशाला असताय वाईट? हसणं वाईट, शरीराला वाईट. आली बस नाही हो, कमल आली. अहो बघताय काय, कामाला जा. अबे चोर, तेरा बाप आ गया. चोऱ्या करतोस, पोरींच्या पर्स चोरतोस. थँक्यू म्हणा ना. मी कशा म्हणतात? डिचूम. ही पर्स माझी नाहीये, यांची. थँक्यू. उगाच मी ते चोराला बदललं. किती चांगले आहात तुम्ही. अशी माणसं हल्ली मिळत नाही. किती छान आहात तुम्ही. त्याला सांगा ना, 60 रुपये फुकट गेले माझे. किती छान आहात तुम्ही. धावा पोलीस. मी खरंच सांगतो, आम्ही अजिबात चोरी सोडून दिली आहे. यांनी सांगितलं म्हणून करायला लागली मला. आता तरी सोडा ना. काय चिक्की बाई चप्पल ते बाबा. हाय लैला. लिले, हा बियेतला चिकना सारखा तुला लोणी लावत असतो. हा थांब, त्याच्या लोण्याचं तूप बनवते. ए मिस्टर, काय नाव हो तुमचं? तुम्ही मिस लैला तर मी मिस्टर मजनू. हे बघा, माझ्या वाट्याला जाऊ नका. हा नाहीतर मी काय करणार? सरांना सांगणार. पोलिसात कंप्लेंट करू. रोड साईड रोमिओस कुठले? अहो मिस जुलियट, द्या पोलिसात कंप्लेंट द्या, म्हणजे पेपर मध्ये छान बातमी येईल की जज बांदेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडला. सर, ही पत्र टाईप करून आणली. गुड. त्यावर सह्या करा, म्हणजे मला पोस्ट करता येतील. नॉट नेसेसरी. हे बघा मिस कमल, आता आपल्याला हॉटेल दिग्विजय मध्ये एक मोठी बिझनेस अपॉइंटमेंट आहे आणि तुम्हाला माझ्या बरोबर यायला हवं, माझी पीए म्हणून. पण सर, मला नाही येता येणार. बघा, नाही म्हणू नका. तुमच्या प्रॉस्पेक्ट चार्ट तुम्हीच येऊ नका. पण सर, मला घरी जायला उशीर होईल. माझी आई वाट बघत असेल. अरे मग फोन करा. माझ्या घरी फोन नाहीये. अरे मग वडिलांच्या दुकानात फोन करा, मैत्रिणीकडे करा, तुमच्या शेजारी करा, पोलीस चौकीत करा, कुठेही करा. बोला, नंबर बोला. माझ्या बहिणीला करते. हो, मी सांगतो. हो, अहो मी सावधूत. तुमच्या बहिणीचा फोन होता. हे बघा, वाटेल त्या बातावरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. फुटा आता. म्हणजे बहिणीचा फोन आला होता. चला ग. अहो खरंच तुमच्या बहिणीला आज ओव्हर टाइम आहे. हो अरविंद साहेब, ही तुमची लकी रूम नंबर 6ची किल्ली. थँक्यू. शेखर साहेब बाहेर गेलेत, येतीलच एवढे. ठीक आहे, शेखर साहेब आले की त्यांना पाठवून दे. हो, चला.